आपल्याला काय घेणं देणं वगैरे, आपल्याला मनात आलं मेरे मन को भाया कुत्ता काट के खाया, तर ते तसं आहे आपलं. मला एक नाटक करायला लागेल परत, कारण लोकांनी मला स्टेजवरचं काम बघितलेलं नाहीये. माझा ऑडियन्स मोठा झालाय वयानेच, तर त्याच्याबरोबर माझा चॅनल पण तसा मॅच्युअर झाला पाहिजे. माझं फॉलाचं कॉन्ट्रीब्युशन अजून फार फार तर 5 वर्ष टिकू शकेल, कारण मग आम्ही वयस्कर होऊ. कारण काय, मी बिरबल आणि म्हणजे साधारण अकबर बिरबलच आता इथे. नमस्कार, कॅचअप मध्ये आज आपण भेटणार आहोत सारंग साठे आणि तुझ्याबरोबर कॅचअप करायचंय. सारंग, खूप खूप स्वागत आहे आणि तू वेळ काढलास त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मी वेळ काढायला वेळ लावला ह्याच्यासाठी सॉरी. नाही, उलट चांगलं आहे की तू जेवढा उशीर येशील तेवढं तुझ्याकडे सांगण्यासारखं जास्त असेल, कारण आपल्याकडे हा जो डिजिटलचा ट्रेंड आहे सगळा तो सतत बदलत असतो. तुला किती अलर्ट राहायला लागतं की आज काय बदलतंय, उद्या काय होणार आहे, परवा काय होणार आहे? म्हणजे खूपच अलर्ट राहावं लागतं. तोच प्रॉब्लेम आहे आणि मॅक्झिमम आपण मराठीत नाही तर हिंदी, इंग्लिश, कुठल्याही भाषेमधले जे आपण क्रिएटर म्हणूयात, सातत्याने एकतर बदल करावा लागतो स्वतःमध्ये एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया चालू असताना तरी सुद्धा स्वतःला डिफाईन करत जायला लागतं. लिटरली 4 वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये आई आणि मी ह्या आमच्या सिरीजमुळे आम्हाला, म्हणजे आम्ही सगळे जे आमच्या बरोबर चालू झालेले चॅनल होते तेव्हा तू पण त्या सगळ्यामध्ये होतास, त्यामुळे तुला माहिती आहे सगळी नावं. मराठी कॅफे असेल, खासरे असेल किंवा कोरीपाटी प्रोडक्शन्स असतील, आणि हे सगळे सातत्याने काम करणारे अमेझिंग चॅनल्स आहेत. तर हे मराठी किडा आणि सगळे लोक, तर ते सगळेजण अचानक एक 3-4 लाख सबस्क्रायबर्सनी आम्हाला त्याच्या पुढे जाता आलं या सगळ्या नंबर्सच्या गेम मध्ये, आणि ते फक्त आई आणि मी मिळून होत होतं. आणि त्याच्यानंतर कांदे पोहे जे केलं, तर स्केच कॉमेडी हा युट्यूब कल्चरचा, कॉन्टेंट कल्चरचा खूप मोठा भाग होता. म्हणजे जे स्केचेस करतात ते खरे क्रिएटर्स वगैरे असं. आणि तेव्हा आम्ही एक भाडकास्ट नावाचा एक पॉडकास्ट सुरू केला होता, आणि त्याला काही रिस्पॉन्सच नाही. एक फक्त रितेश बरोबर आम्ही जो एपिसोड केला होता तर तो बघितला गेला, बाकी रिस्पॉन्सच नाही, म्हणून आम्ही ते बंद करून टाकलं. आणि 1.5 वर्षांनी अचानक पॉडकास्ट हे म्हणजे एक सगळ्यात महत्वाची, म्हणजे आता ह्याच्या पॉडकास्ट जगू शकत नाहीत माणसं असं झालंय. तर त्यामुळे नजर हाटी दुर्घटना घटी सारखं येते की जरा तुमची नजर गेली इकडे तिकडे तर सगळं बदलून जातं. त्यामुळे अलर्ट राहणं अत्यंत महत्वाचं आहे की काय चाललंय ते. उदाहरणार्थ इन्फ्लुएन्सरचा जो ट्रेंड आहे, तर त्या काळामध्ये मला पर्सनली ते करायचं नाही. म्हणजे असं नाही की मला आवडत नाही, मी तासन तास बघू शकतो. माझे सगळे जवळचे मित्र खूप चांगले इन्फ्लुएन्सर्स आहेत. मी काही लोकांचं, जसं साहेबांनी काही लोकांची नावं घेतली होती तर तसं मी डॅनी पंडित वगैरे असं मी ऍडिक्टेड आहे डॅनीच्या व्हिडिओज नाव वगैरे. जर का त्यांचे एखादी पोस्ट पडली तर जाऊन चेक करून उरलेल्या पण काही असं बघणार आहे. त्यामुळे मला त्याच्या विरुद्ध काहीच नाहीये. पण त्या काळामध्ये सोबत असलेली काही लोक असतील किंवा जे लोक आम्हाला ऑलरेडी कॉन्टॅक्ट करत होते की आता आपण करूयात का असं वगैरे, तर त्यांच्याकडे कोविडचा काळ होता, तर त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं, कारण काय आम्हाला कंपनी सांभाळायची. बरोबर. आणि ती ट्रेंड मिस झाली. म्हणजे अशा भरपूर गोष्टी मिस झालेल्या आहेत. तर कास्टिंग काउच मुळे एक स्ट्रॉंग कम्युनिटी होती, आणि आम्ही लॉकडाऊनच्या जस्ट आधी त्याचे लाईव्ह शोज सुरू केले होते ऑडियन्स बरोबर, जे खूप तगडे चालायचे. आणि लॉकडाऊन मध्ये ते एक म्हणजे आता 1 वर्ष नाही आता करू करू करत ते जे सुटलं ते सुटलं. तर अशा भरपूर गोष्टींवरच तुमचा पकड जाऊ शकते जर अलर्टनेस लक्ष ठेवायला लागतं. बरोबर. भाडीपाचं खरंच कौतुक आहे, कारण भाडीपा 16 लाख सबस्क्रायबर्स तुमचे आता आहेत. भाटुपाचे मला वाटतं 2 लाखापेक्षा जास्त. 3 होत आले. 3 होत आले. म्हणजे सो इतका मोठा टप्पा तुम्ही, इतका मोठा पल्ला तुम्ही आता गाठलेला आहे. तर आता ह्या सगळ्या प्रवासानंतर सगळ्यात महत्वाचं काय की मराठी भाषेचं मार्केट आणि ते वाढवण्यामध्ये तुमचा मोठा वाटा आहे, भाडीपाचा मोठा वाटा आहे. तर तुला एक साधारण आता काय दिसतंय की ह्या मार्केटकडे कशा पद्धतीने बघितलं जातंय, ब्रँड्स कडून म्हणा किंवा अमराठी जो ऑडियन्स आहे त्यांच्याकडून म्हणा? अजूनही मला असं वाटतं की जे आपण मोठे प्लेयर असं म्हणूयात तर तसे खूप कमी आहेत. कारण काय आहे की इन्फ्लुएन्सर्स, पुन्हा एकदा मी सांगतो की इन्फ्लुएन्सर्स मार्केट आणि क्रिएटर इकॉनॉमी ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. इन्फ्लुएन्सर मार्केट ऍप बेस्ड आहे
आणि त्याच्यावरच्या म्हणजे त्याच्यावरनं पुढच्या ऍपमध्ये कंटिन्यू होणारे खूप कमी असतात. म्हणजे आता भुवन बामचं उदाहरण दिलं तर भुवन बाम हा इन्फ्लुएन्सर आहे टेक्निकली. त्यांनी BBK वाईन्स, तर ते वाईन ऍपवर चालायचं. मग ते युट्यूबवर पण आलं, मग तो इंस्टाग्रामवर पण आला, तो नेटफ्लिक्सवर, तो एक पर्सनॅलिटी म्हणून सगळीकडे कॅरी होतोय. पण युट्यूबर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स आणि मराठी डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्स असं म्हणजे जे आम्ही आहोत, डिजिटल कंपनी, डिजिटल ब्रँड, पूर्णपणे मराठी कंटेंट तुम्ही करताय सगळ्या प्रकारचं. म्हणजे ज्याच्यामध्ये स्टँडअप आलं, म्युझिक आलं, पॉडकास्ट आले, फूड शो आहे, ट्रॅव्हल शो आहे. तर तसे आपण आजही टेक्निकली ज्यांना ब्रँड्स येत आहेत की ज्यांना पैसा त्यांचं सगळं कव्हर करतोय, हे खूप लिमिटेड आहे. आणि आम्हाला ते कुठं लक्षात येतं का आपण फेसबुक किंवा युट्यूब, खास करून युट्यूबच्या फॅनफेस्ट किंवा त्यांच्या कॉन्फरन्सेसला वगैरे गेलं तर कोण असतं तिकडे, मधुराज रेसिपी, नंतर CA रचना रानडे, आणि या दोघी हिंदीमध्ये पण करतात. हिंदी इंग्लिश. रचना तर आधीपासून हिंदीमध्ये. जे आपण म्हणत स्टुडिओ कल्चरने जगणारे, त्याच्यामध्ये कोरीपाटी, खासरे, आम्ही, अजून मोठी नावं कोण आहेत जे, आणि असं गावाकडचे निश असणारे खूप आहेत ज्यांचं त्यांच्या गावामुळे 2-2, 3-3, 5-5 मिलियन सुद्धा व्ह्यूज आहेत. सोलो क्रिएटर्सची इकॉनॉमी चांगली झाली एवढं नक्की. म्हणजे विनायक माळी, त्याच्यानंतर अथर्व सुदामे, डॅनी पंडित, असे अनेक लोक आहेत ज्यांचे सोलो क्रिएटर्स म्हणून नावं झाली. पण स्टुडिओ म्हणून परत जे, म्हणजे आता उदाहरणार्थ आसोवा आहे, अप्रतिम काम करतात, पण ब्रँड्स त्याच्यावर हवे तितके दिसत नाही. आणि आम्ही सुद्धा आमच्या बाजूने खूप पुश करतो आसोवासाठी ब्रँड्स, कारण मला भयंकर आवडतं. मी पहिल्या दिवसापासून समीरचा तो एक त्यांचा एक ईशा बरोबर एक व्हिडिओ आला होता, तेव्हापासून मी त्याचा फॅन आहे. आपली सोशल वाहिनी. मी प्रेक्षकांना सांगेन की ते तुम्ही बघा, आसोवा हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे जे सारंग सांगतोय. तर आसोवा उदाहरणार्थ इट शुड बी बिगर दॅन व्हॉट असे, कारण की त्याच्याहून ऍक्च्युली खूप वाईट क्वालिटीचं कॉन्टेंट हिंदी इंग्लिशमध्ये बनतं, आणि तरी सुद्धा त्याला पण आपण एंटरप्राइझिंग इनफ नाही आहोत. जे आपण एरवी सिनेमामध्ये फक्त गणितच घालत असतो, पण इकडे खरं त्याची आहेत सोपी. म्हणजे ब्रँड्सना काय द्यायला लागतं, कशामुळे तुमच्याकडे ब्रँड्स येऊ शकतात, तुम्ही कसं पिच केलं पाहिजे, ह्याच्यावर कोणी फार भर देत नाही असं माझं मत आहे. आणि ते झाल्यामुळे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट पण न दिल्यामुळे, म्हणजे बेरोजगार एक शो आहे किंवा आणखीन असे काही 5-6 मोजके मोठे शोज आहेत ज्याच्यामध्ये ब्रँड इन्व्हॉल्ड आहे आणि त्यांनी तेवढे नंबर्स डिलिव्हर केले. बरोबर. तर ते त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा कास्टिंग करताना मग तिथे सई तामणकर असेल तर त्याचा उपयोगच होत असेल सगळ्या अर्थाने. ते तर अगदी स्ट्रॅटेजिक कास्टिंग आहे, पण ते त्याच्यामुळे फक्त नाहीये की तिला आता आपल्या मराठीमध्ये कोण अशी लोक आहेत की ज्यांचा फक्त फोटो टाकल्यावर खूप व्ह्यूज येतात, असं तितकं साधं नाही वर्क होत. सई तामणकरचं कॉन्ट्रीब्युशन से आपण व्ह्यूज मध्ये 40-30% होऊ शकतं, आणि मी जे सबस्टॅन्शियल आहे, कुठल्याच ऍक्टर मध्ये ती ताकद नाहीये. म्हणजे तर ते होऊ शकतं ते 100%. पण त्याच्या बरोबरीने सई कोण म्हणून तुम्ही बघताय त्यांनी कॉन्ट्रीब्युशन होतं. सईला पुन्हा जसं आपण बघितलंय तसं नव्याने सई बघायला मिळाली तर लोक येतात. तर त्यामुळे ते एक निकष असतात. प्लस ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलं त्यांनी, ते स्वतः काय म्हणतात कोडर्स आहेत, तर त्यांनी आम्हाला भरपूर अनालिसिस दिला होता मराठी इंडस्ट्रीचा. आणि तो मी ऑफ कॅमेरा कधीतरी सांगेन, तो असा म्हणजे बापरे थक्क करणार आहे. आणि आपण का नाही बघत, आणि हा ऑनलाईन अवेलेबल आहे. शक्यतो नटांनी बघूच नका, ते भयंकर इन्सिक्युअर होतील सगळेजण. त्यांना असं होईल की अरे कुठून बघितलं आपण. पण आपल्या मराठी लोकांची सर्चेबिलिटी ही इतकी कमी आहे, आवर्जून सर्च करून ह्या व्यक्तीला शोधणारी लोक अशी इतकी कमी, आणि त्याच्यामुळे तो डिजिटल प्रेझेन्स कामी नाही येत. बरोबर. तो सहीचा येतो. आणि काही लोक म्हणजे हा तुझा डेटाचा सांगतोय म्हणून मी तुला विचारतो की तुझं नेहमी म्हणणं असतं की जास्तीत जास्त क्रिएटर्सनी, जास्तीत जास्त तरुणांनी कंटेंट क्रिएशन म्हणून तुम्ही यायला पाहिजे. पण हल्ली असं बऱ्याचदा ऐकायला मिळतं की अरे आता पॉडकास्ट मी करणार होतो, पण आता इतके ऑलरेडी पॉडकास्ट झाले, इतकी गर्दी झाली आहे, इतकी लोक कंटेंट क्रिएट करतायत, मग त्यात आणखीन मी काय करणार, मग मला व्ह्यूज मिळतील का वगैरे, अशी एक भीती पण असते. तर तुझं काय सांगणं असेल अशा लोकांना?
ते तर स्वाभाविक आहे, पण जसं आपण पूर्वी नाटक करायचो, एकांकिका स्पर्धांमध्ये आपण सगळे जायचो, बरोबर, आणि मग आपल्याला असं वाटायचं की आपल्यातला जो चांगला असेल तो जिंकला की त्याला कोणीतरी बघेल आणि मग तो आप मुंबई आ सकते हो तो मोमेंट होईल आणि मग तुम्हाला कास्ट. एक्झॅक्टली तेच आहे शेवटी गर्दी. हे फक्त एक फायदा असा आहे की वेन ऑन स्क्रीन आपण जे म्हणतो ते पूर्वी इम्पॉसिबल होतं. तर आता तुम्हाला स्क्रीन अवेलेबल आहे, तुम्ही घरोघरी पोचू शकता आणि मग लोकांना ठरवू दे तुमची कुवत काय आहे. हा पहिला मुद्दा टप्पा. दुसरं असं की त्यांनाच त्याची खरं तर भीती असणार ज्यांना माहितीये की आपल्यात काही वेगळेपण नाहीये. आपल्यात वेगळेपण आहे ह्याची खात्री असेल, ते जे एक आजकाल जेनझी म्हणतात मेन कॅरेक्टर सिंड्रोम, तर तो असेल तर मग तुम्हाला टेन्शनच नाही येणार ह्या गोष्टीचं. ओके. जर तुम्ही तुमच्या आयुष्याचा मेन रोल करत असाल, तुमच्या डोक्यामध्ये गोष्ट अशी चालली आहे की मेन कॅरेक्टर सिंड्रोम आहे की मी चालतोच असा, मी बोलतोच असा, मी वागतोच असा, तर ते तुम्हाला आरामात ती पर्सनॅलिटी, डिजिटल मीडियम हे पर्सनॅलिटीचं मीडियम आहे. सगळे टॉपचे कॉमिक बघितले हिंदीतले तर समय रैना झाला किंवा बस्सी झाला, तन्मय झाला, जाकीर झाला, त्यांना तुम्ही जसे भेटाल, जसे बघाल एखाद्या शो मध्ये, जसं त्या पॉडकास्टवर बघाल, जसं तो शाहरुख खानशी बोलेल ते सगळ्यांशी ते सेमच असतं. सो इफ युअर पर्सनॅलिटी म्हणजे ती इतकी युनिक आहे की ती चालणारच आहे, त्या पर्सनॅलिटीसाठी लोक येणार आहेत आणि तुम्हाला हे माहिती आहे, तर तुम्ही त्यात आलाच पाहिजे. फॅमिलीमध्ये काका असतो, एक भाऊ असतो जो अतरंगी असतो, अरे हा ना आयटम आहे आमचा वगैरे, ते असतात. सेम आपल्या ग्रुपमध्ये एखादा असतो. हीच लोक तर आता स्टार्स बनतात, म्हणजे अतरंगीपणामुळेच स्टार बनतात त्यांच्या. सो तुम्ही तर बी युअर सेल्फ आणि बी युअर सेल्फ. दुसरी गोष्ट म्हणजे हे गर्दी असणार आहे. आता डेमोक्रेटिक प्लॅटफॉर्म मिळालाय तुम्हाला, तर तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये गर्दी नको, असं कसं चालेल? म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये गर्दी असणार आहे, नाहीतर लक्झरी कार घे आणि आपापलं म्हणजे नेपोटिझम सारखं आपापल्या बापाला पैसा लावायला आणि मग ग्रँड लॉन्च कर, मोठी पोस्टर बिस्टर लाव, ते कर. बरोबर. पण जर का पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार आहे तर गर्दी असणार आहे. आता त्याच्यामध्ये मग तुम्ही किती मेहनत घेताय, कसं तुम्ही एसी डब्यापर्यंत पोहोचताय ते तुमच्यावर आहे. महत्वाचा प्रश्न म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली भाडीपाची, त्यावेळेला असं नेहमी म्हटलं जायचं की तरुणांसाठीच कॉन्टेंट इथे चालणार आणि तसंच वगैरे. आता मला वाटतं तो एज ग्रुप आणि ते सगळं बदलत चाललंय बऱ्याच प्रमाणात. तुम्ही भाडीपा म्हणून त्याचा कसा विचार करता? सो 2 लेवलवर. एक आपला प्रेक्षक असतो. आता मी जेव्हा भाडीपा चालू केलं तेव्हा मी मिड 30s मध्ये होतो. आता माझी 40शी पार झाली. माझा जो ऑडियन्स होता तो 18 ते 21 वर्षाचा होता तेव्हा. आता त्याच्यामध्ये 21 वर्षामध्ये 8 वर्ष ऍड केली तर तो 30शीत आलाय. बरोबर. तर त्याच्यामुळे तो स्वतः आता गाडी घ्यायची का, घर घ्यायचं का, मूल जन्माला घालायचं का असं विचार करतोय. माझा कोर ऑडियन्स. तर त्याला केटर केलंच पाहिजे, कारण काय त्या 1.6 मिलियन पैकी 0.6 मिलियन ते आहेत. बरोबर. पण मग दुसरीकडे त्यांना मुलं झालेत. दुसरीकडे एक अशी पिढी आहे जी आई आणि मी बघून आलेत आणि ते तेव्हा अगदीच 11-12 वर्षाचे होते, ते आता 19-20 वर्षाचे. मी काय म्हणतो की आम्हाला कस्पचा ऑडियन्स नकोय. म्हणजे जेनझी मिलेनियलच्या मधला जो ऑडियन्स आहे तो आमचा ऑडियन्स नाहीये. जो आता बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्सकडे आहे तो त्या जेनझी मिलेनियलच्या मधला ऑडियन्स आहे. बरोबर. आता आमचं मिलेनियल जे खरे मिलेनियल होते त्यांचं टार्गेट ठेवून ते करायलाच पाहिजे म्हणून कांदे पोहे होतं किंवा आमचं ते फूड ब्लॉग्स होतंय, बेरोजगार सारखा शो होतोय की त्याच्यामध्ये जॉब्स आणि हे सगळं महत्वाचं आणि त्याला रिस्पॉन्स येतो. आणि दुसरीकडे आम्हाला अति तरुण लोकांसाठी प्लॅनिंग सुरू केलं पाहिजे. ह्याच पॉइंटला आम्ही मधनं एक्सपेरिमेंट म्हणून काहीतरी करून बघतो. म्हणजे आम्ही आता एक लफडी नाही क्रांती हा हिपहॉपवरचा पॉडकास्ट केला किंवा आम्ही भारतीय बच्चा पार्टी नावाने काही इंटरव्ह्यूज केलेत आणि आता आम्ही एक काहीतरी डेव्हलप करतोय जे पूर्णपणे टीनेजर्सना टार्गेटेड आहे. तर तो आता नवीन ऑडियन्सच्या शोधात आम्हाला ते चालू करायला लागेल. तर त्याच्यामुळे माझा ऑडियन्स मोठा झालाय वयानेच, तर त्याच्याबरोबर माझा चॅनल पण तसा मॅच्युअर झाला पाहिजे. आणि दुसरीकडे हे, कारण मी आता जाऊन पुन्हा जर का कास्टिंग काउच केलं तर ते मला मोठ्या ऑडियन्ससाठी करायला लागेल. बरोबर. तो आत्ताचे 24 वर्षाचे लोक आहेत ते म्हणतील हे काय म्हणजे असं. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण तू अब तक है अशी हे तुमचं आवडती सिरीज आहे माझी आणि त्याचं कास्टिंगच इतकं तुम्ही वेगळ्या पद्धतीने केलं होतं, किशोर कदम आणि संमिता थत्ते. तर एक अशी पण गोष्ट आहे की जसं नेहमी हल्ली बऱ्याच घरामध्ये म्हटलं जातं
की आधी आई मुलाला सांगायची की अरे टीव्ही बंद कर, आणि आता मुलगा आईला सांगतो की मोबाईल बंद कर म्हणून. एक्झॅक्टली ह्याच्यामुळे तो शो केलेला आहे. क्या बात आहे. तो आता तो एक ऑडियन्स पण वाढतोय, म्हणजे त्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. सो काय झालं, हे लोकांना म्हणजे युट्यूबसाठी खास करून लोकांना हे समजलं नाहीये की आता पूर्वी जो ऑडियन्स होता, आई आणि मीला भरपूर व्ह्यूज असायचे, सबस्क्रिप्शन नसायचं. वेरॅज कांदे पोहेला खूप सबस्क्रिप्शन आहे, व्ह्यूज जाऊनही जास्त. तर त्याचं कारण वेगळी आहेत. आई आणि मी एवढा पॉप्युलर, म्हणजे कधी कधी त्याला फेसबुक जेव्हा पीकवर होतं तेव्हा 12 मिलियन 14 मिलियन व्ह्यूज यायचे आई आणि मीला, आणि तरी सुद्धा फॉलोईंग किंवा सबस्क्रिप्शन वाढायचं नाही. त्याचं कारण असं होतं, तेव्हा मोबाईल डिव्हायसेस जे होते ते एका विशिष्ट वयाच्या लोकांकडे होते. आई वडिलांकडे छोटाच मोबाईल होता, किंवा असेल तरी त्याच्यावर डेटा नसायचा, स्मार्टफोन असेल तरी. तर ते मुलांना म्हणायचे हे दाखव रे तुझा, ते दाखव रे आई, आणि मी ते त्या दिवशी दाखवलं. त्यामुळे ते त्याच्यावरनं बघायचे, ते कधीच सबस्क्राईब नाही करायचे. ते फक्त मुलाच्या अकाउंटवरनं व्हिडिओज बनवायचे. अचानक सबस्क्रिप्शन वयाने मोठ्या लोकांचं वाढायला लागलं, तेव्हा लक्षात आलं की आता ह्यांना समजायला लागलेलं आहे, ते बघायला लागले. आणि आपल्या घरी पण कळतच ना, म्हणजे आई सगळं त्याच्यावर बघते आता, बातम्यांपासून सगळ्या गोष्टी त्याच्यावरती. किंवा माझे सगळे इंटरव्ह्यू बघून काढलेले आहेत सगळे, म्हणजे आता हा पण 100% बघणार. आणि मग त्यातलं सांगते सुद्धा, तू तिकडे हे छान बोललास वगैरे. तर याचा अर्थ ते आलेत, पण त्यांच्यासाठी आपण काही करतोय का? ते काय, तर ते तिकडे जाऊन टीव्ही कन्झ्युम करतायत. ओके. ते रिपीट एपिसोड बघतायत, त्यांना वाटतंय की टीव्ही परत टीव्ही लावा, ते शोधा, त्याच्यामध्ये हे करण्याच्या अडचण. मला युट्यूबवर सोपं आहे, लिंक मला माहितीये, मी सबस्क्राईब चॅनलला केलेलं आहे. तर ते कंटिन्युअसली त्याच्यावर टीव्ही बघतायत. मग तो टीव्ही आपण टीव्हीच रिप्लेस केलाय एका प्रकारे. तर मग ते आपण करू शकतो का ह्याच्यातनं, तू अभी तक है अशी. खूप खूप गोड सिरीज होती. आणि त्याला अर्थात अनुराग, हा सगळ्यात महत्वाचा मुलगा अनुराग जाधव, तो ज्यांनी ती सिरियल कन्सिव्ह केली, तो आमच्याकडे एक गोष्ट घेऊन आला होता. 2 वर्ष मी प्रयत्न केला त्यासाठी, सगळा जे जमेल ते सगळीकडे जाऊन पिच केलं, OTT इथे कोणी काही घ्यायला तयार नाही. शेवटी गिव्हअप केलं होतं. अनुषा आमची जी पार्टनर आहे, तिनी आणि सई हवळ, त्या दोघांनी त्याचा स्वरूप बदललं. ते जरासं ड्रामॅटिक होतं, तर त्यांनी ते अत्यंत गोड सिरीज बनवली होती. आणि त्या तिघांचं श्रेय आहे त्याच्यामध्ये. ते स्वरूप बदलल्या मग अचानक ब्रँड्सना ते थोडंसं ब्रँड फ्रेंडली झालं, असं करत करत ते घडून. वा. मला तेच विचारायचं होतं की आता तुम्ही जेव्हा, तू, पॉला आणि अनुषा, भरपूर टॅलेंट तुम्हाला ह्या सगळ्या काळात मिळालं आणि तुम्ही ते शोधलं, तुम्ही पण काही संस्कार त्यांच्यावरती केले. यातला सगळ्यात महत्वाचा भाग होता स्टँडअपचा. तर हे सगळे कलाकार जे आले स्टँडअप करणारे, त्यांना तुम्ही एकत्र नुसतं केलं नाही, तर त्यांच्याबरोबर करार केलेत. याची गरज मुळात का वाटली आणि त्याचा त्या कलाकारांना कसा फायदा झाला? सो काय झालं ना, जेव्हा भाडीपास सुरू झालं तेव्हा लोकांना अपेक्षा तयार व्हायला लागल्या की आता हे आपल्याला सगळंच करून देतील. म्हणजे पप्पाले आले म्हटले आता काढा एक म्युझिक चॅनल काढा, हे कोणीतरी यायचं म्हणा, अरे माझ्याकडे ना एक हे त्या करून टाका तुम्ही. त्यांना वाटायचं आम्ही खूप पैसा घेऊन, आणि आम्ही आमचं काम अडकलेलं तुंबलेलं काम सोडवायला म्हणून हा मार्ग काढला होता. तर ते आमच्याकडेच यायला लागलं सगळं. तसंच स्टँडअपच्या बाबत असं झालं की आमचा एक मित्र आहे आदित्य देसाई, तो सगळ्या स्टँडअप कॉमिक्सचा CA आहे. म्हणजे जाकीर पासून सगळ्यांचा. तर सगळ्यांचा CA तोच आहे स्टँडअप इंडस्ट्रीचा. तो अर्धवट, तो बंबई हे मराठी बोलणार आहे. तर तो म्हणला की लाला काहीतरी केलं पाहिजे आपण वगैरे वगैरे. तर मग काय करायचं. तर आमचा 1 एप्रिलला अॅनिव्हर्सरी होती, 1 वर्ष झालं होतं. म्हणून म्हणलं तू चल कर मराठीत. त्याला धडक मराठी येत नाही, इंग्लिश म्हणजे तो आहे मराठी पण येत नाही. तर त्याने ते केलं, आणि त्या प्रेक्षकात बसलेल्या काही मुलांनी मला करायचंय सुरू केलं, कारण मराठीत सगळ्यांनाच करायचं होतं. मग काय करायचं असं म्हणून आम्ही म्हटलं आहेत का मराठी कॉमिक्स. तर ते म्हणले खूप आहेत, पण मराठीत कोणीच काही प्लॅटफॉर्म तयार केलेले नाहीये, म्हणून सगळे जाऊन हिंदीत करतात. मग त्या सगळ्यांना एकत्र गोळा केलं आणि एक शो केला, आणि लिटरली आपण असं म्हणूयात की प्रेक्षक तयार होता. उलट होतं, म्हणजे इंडस्ट्री तयार नव्हती, प्रेक्षक तयार होता. पहिला शो असा फुल झाला, दुसरा शो पुन्हा फुल, तिसरा शो आम्ही डायरेक्ट 1300 सीटर पुलोत्सवला केला. सो एवढ्या पटकन ते बूम होईल असं वाटलं नव्हतं.
तर त्याच्यामुळे मग असं वाटलं जर का एवढा प्रेक्षक तयार आहे ना, मग हे जरा स्किलफुली केलं पाहिजे. मग असं नाही केलं पाहिजे की शो लावतोय जनरल. तेव्हा मग आम्ही कॉन्ट्रॅक्ट केले आणि आम्ही 3 बॅचेसमध्ये वेगळ्या वेगळ्या टप्प्यांनी, कारण मला ओपन माइक्स करायचं नव्हतं. मला स्टँडअप कल्चरचा एकच भाग आहे ज्याचा मी कधीच भाग झालेला नाही, माझं नशीब. पण ते मला असं वाटतं की खूप विचित्र आहे ते ओपन माइक्स कल्चर, कारण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे खूप चांगलं आहे, त्याच्यामुळेच स्टँडअप इंडस्ट्री बहरली. पण ते जे तिथे जसं वागवलं जातं कॉमिक्सना, की तू ये तिकडून 2 मिनिटं देतो तुला वगैरे, आणि मग 2 मिनिटांनी माईक ऑफ करणार वगैरे, हे सगळं नाही. मला वाटलं की दे डोंट डिझर्व इट, ते आणखीन चांगले कॉमिक्स आहे. तर ते केलं आम्ही. पुन्हा कोविडच्या काळात तेच लक्षात, तेव्हा त्या कॉमिक्सनी त्या गोष्टी मिस केल्या ज्या त्यांनी मिल्क करायला हव्या होत्या, की इंस्टाग्रामवर यायलाच हवं होतं. पण कलाकाराचं एक हे असतं ना की नाही मी ते कसं करणार वगैरे, तर त्यात ते झालं नाही. म्हणून मग ते मध्ये परत ढपलं होतं. आता आम्ही रिफ्रेश बटन दाबलंय. आम्ही आमच्या बरोबर जे कॉमिक्स होते त्या सगळ्यांबरोबर, कारण ते आता स्वतःहून शोज लावू शकतात, ते इव्हॉल्ड आहेत. आणि असं लक्षात आलं की आम्ही गेले 5 वर्ष कुठल्याच नवीन कॉमिक बरोबर काम नाही केलेलं. आमचे 14 कॉमिक्स होते, आता ह्याच्याहून किती करणार आपण, असं म्हणून आम्ही ते काही. आणि त्याच्यामध्ये आमच्या मागे एक रांग लागली होती, मोठी इंडस्ट्री तयार झाली होती, त्यांचं सर्किट आणि हे ते, आणि त्यांच्याकडे दुर्लक्षच होत होतं पूर्णपणे. तर असं वाटलं की हीच ती वेळ, असं म्हणून आम्ही आता एक रिफ्रेश बटन दाबलं. टोटल 8 नवीन कॉमिक्स बरोबर पूर्णपणे, ज्यांनी भाडीपावरवर शोज नाही केलेले अशा लोकांबरोबर सुरू केले. आता ह्या पुढच्या प्रवासाबद्दल थोडं बोलूया आपण. पण आता तू आणि पॉला, तुमची लव्ह स्टोरी, तुम्ही कसे भेटलात, हे सगळं आता लोकांना मला वाटतं पाठ झालंय. म्हणजे पिक्चर आणि आता पॉला तिचं एक ऍक्टिंग करिअर तिने सुरू केलंय, कारण आपल्याकडे आता ज्या प्रकारचे सिनेमे बनतात त्यात सोनिया गांधी पासून बरेच रोल्सला मिळत आहेत. पण पॉलाची जी काही दृष्टी आहे इथे भाडीपामध्ये मराठी कंटेंट फुलवण्यामध्ये, किंवा काय नेमकं घडलं पाहिजे, कशा प्रकारे घडलं पाहिजे, तर तिचा भयंकर अनालिटिकल दृष्टिकोन जो माझ्याकडे कधीच नव्हता. आपण इन्स्टिंक्ट आपण काय आपल्याला काय घेणं वगैरे, आपल्याला मनात आलं मेरे मन को भाया कुत्ता काट के खाया, तर ते तसं आहे आपलं. तर ते अत्यंत अनालिटिकल दृष्टिकोन आहे. तिघांचा एक पूर्ण वेगळा दृष्टिकोन आहे. आम्ही तिघं अजिबात एकसारखे नाही होत. म्हणजे अनुषा आमच्यातली सगळ्यात आरटी असेल असं पण म्हणत की, म्हणजे की ती फिल्म स्कूल मधनं पास आउट झाली हे कळतं असं. पॉला जी आहे ते एक्स्ट्रीमली अनालिटिकल डोकं आहे, की मग ती दर आठवड्याला मीटिंग्स घेते. मग त्याच्यामध्ये सांगितलं जातं की बघा हे इतकं खाली गेलं, ते इतकं वरती गेलं, असं झालं तर हे थंबनेल बदलल्याने हे होतं वगैरे वगैरे. हे तिचा स्वभाव आहे. आणि मी पूर्णपणे इन्स्टिंक्टवर चालणारा आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा टॅलेंट ॲक्विजिशन हे माझं काम असतं. की मी असं कुठेतरी जातो एखाद्या कार्यक्रमाला, तिथे कोणीतरी दिसतं तर मी घेऊन येतो आणि म्हणतो आपण ह्यांच्याबरोबर करतो. मग ते त्यांना बिचारांना पेलावं लागतं. पण आतापर्यंत ते इन्स्टिंक्ट बऱ्यापैकी कामी आलंय. म्हणजे करण नील असतील, सुशांत मंदार, असे अनेक टॅलेंट आहेत भाडीपाचे. भाग्यश्री असेल, आलोक आणि रेणुताई असतील, जे भाडीपाच्या ह्याच्यातनं जास्त दिसले लोकांना. तर ते इन्स्टिंक्टिव्हली वाटलंय की ह्याचं काहीतरी होऊ शकेल. तर असं 3 वेगळ्या पातळींवर चालतं. पण पॉलाचं स्पेसिफिकली म्हणशील तर काल सुद्धा तिने रविवारची सुट्टी सोडून एक ऑनलाईन कोर्स केला, की जेव्हा तुम्ही, कारण आम्ही आता एक छोटी एक ब्रिज राऊंड करतोय इन्व्हेस्टमेंटची, तर त्याच्यामुळे जर का तुम्हाला बिझनेस मल्टिप्लाय करायचा असेल तर काय काय चुका होऊ शकतात ह्याच्याबद्दलचा तिने एक ऑनलाईन कोर्स केला. काय टाळायला पाहिजे, काय चुका नाही करायच्या, हेच करत नाही आपण. तर ह्याच्यासाठी तिने एक 3.5 तासाचा कोर्स केला ऑनलाईन. तू इन्स्टिंक्टचं म्हणाला, त्याच्यावर मला आठवलं की हे सगळं सुरू असताना नेहमी काय होतं ना, की आपण नवीन कंटेंट बनवतो, व्ह्यूज वाढायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं अजून व्ह्यूज पाहिजेत. पण हे सगळं सुरू असताना तू एक मोहीम राबवतोस. म्हणजे मला त्याचं खूप जास्त कौतुक वाटलं की चौपाटी सारखी, म्हणजे दादर चौपाटीवर जी घाण आहे ती साफ करण्यासाठी एक मोहीम आपण करूया. त्यामागचं तुझं काय थॉट होता आणि पुढे त्याचं काय काय झालं, किती लोक येऊन मिळाले? सो ते काही ऑब्व्हियसली भारतात
कचऱ्याबद्दल लोकांना काहीच वाटत नाही, हे लक्षात आलेलं आहे. आम्ही 1 वर्ष नित्यनेमाने ते केलं, पण ते त्याला काही रिस्पॉन्स नाही आला, अगदी ऑनेस्टली सांगतो. पण त्यातनं एक शिकायला असं मिळालं की आपण आपल्यातला बदल जो आहे तो परमनंट ठेवला पाहिजे, त्यांनी काहीच बदलू नये. तर आता उदाहरणार्थ आमच्या घरी कचरा आठवड्यातनं 2दा टाकला जातो फक्त, आणि ते सुद्धा खूप कमी कचरा जातो बाहेर, बाकी सगळं रिसायकल होतं. आम्ही त्याचे एक बॅग मिळते ज्याच्यामध्ये फक्त कप्पे असतात. तुम्ही जे काही आहे ते जे इकडे पुठ्ठे, इकडे प्लॅस्टिक रिसायकलेबल, इथे काचा आणि इथे मेटल, इतकं साधं त्याचं बायफर्केशन होतं. आमच्या खाली एक भंगारवाला आहे सोनू नावाचा, तर तो येतो महिन्यातनं 2दा आणि तो हे सगळं घेऊन जातो आणि त्याला त्याचे पैसे मिळतात. आमच्या सेटवर बिस्लरीचं पाणी नसतं, भरलेल्या बाटल्या असतात. तर असे काही काही बदल आमच्या लेवलला आम्ही केलेत आणि त्याचं 2 महत्वाचे इन्फ्लुएन्सेस आहेत की एक सुमित्रा भावे, सुमित्रा मावशींबरोबर काम करायचो तेव्हा कधी तू संजय मेमाणे किंवा यांची मुलाखत घेतली की तू नक्की विचार हा प्रश्न. तर आता लाइटिंग करताना आपण हमखास एखादं काहीतरी झाडाला फांदी तुटणार आणि हे, तर तिथे मावशी म्हणजे तिथे फुल सगळं शूटिंग थांबवून फांदी कशी तोडलीस तू, तर ते नाही पण मावशी तुम्ही इथे सांगितलं ना शूट करायला आता, तर मी दुसरीकडे शूट करते. ते बदलतील पण ते निसर्गाला इजा होईल असं काही करणार नाही. आता मी तेवढा एक्स्ट्रीम नाहीये, पण जेवढं करता येईल तेवढं करायचं. तर एकीकडे ते आहे की निसर्गाला इजा नाही होऊन देणे काही झालं तरी. कपडे सुद्धा माझे 90% कपडे मी असा अभिमानी सांगतो की सेकंड हँड आहे. ओके. थ्रिफ्टेड कपडे घालतो मी, म्हणजे थ्रिफ्टिंग करतो आणि माझा वॉर्डरोब बघितला त्यातले 90% सेकंड हँड आहे. म्हणजे ही पॅन्ट आहे, हा शर्ट नवीन आहे, फ्रेश आहे, हा एका शूटिंगचा आहे, पण बाकी सगळं सेकंड हँड आहे. माझे बूट सेकंड हँड आहेत. तर ते मी थ्रिफ्टेड गोष्टी घेतो आणि मला असं वाटतं की त्याने थोडंसं काही बदल होऊ शकला. तर एक महत्वाचा विषय राहिला मगाशी की तू खासरे आणि किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या कंटेंट बद्दल बोलत होतास. काय जाणवलं तुला की ग्रामीण भागामध्ये खूप स्कोप आहे, खूप टॅलेंट आहे आणि हे युट्यूबमुळे शहरातल्या लोकांना कळतंय की अरे बघा कुठे कुठे काय काय चाललंय आणि कशा पद्धतीने. म्हणजे अगदी 100%. म्हणजे कोरीपाटी प्रोडक्शन्स जे गावाकडच्या गोष्टी करतात, सातत्याने 6-7 वर्ष काम करतात आणि कमाल काम करतात. भाडीपा सोडून ते एकटा चॅनल आहे ज्यांचे OTTनी शोज घेतले. ओके. बाकी कोणाचेच OTTनी इतके वर्ष काम करून, इंडस्ट्रीतल्या लोकांचे सुद्धा चॅनल जे आहेत त्यांचे OTTवर शोज नाही झाले. म्हणजे विजू असेल किंवा अनेक लोक आहेत त्यांचे OTTवर ट्रान्सलेट नाही झालं त्याचं. खासरे एक त्यांनी स्वतःच्या युट्यूब चॅनलवर हे केलं, पण OTTवर नाही गेलं, म्हणजे ज्याला आपण प्रीमियम क्वालिटी पर्यंत पोहोचलो, जे कोरीपाटीनी करून दाखवलं भाडीपा सोडून. तर ते त्यांचं मला भयंकर कौतुक वाटतं. आणि मला खासरे सुद्धा पुण्यातला चॅनल आहे, टेक्निकली पुण्यात शिकलेली मुलं आहेत, गावाकडची मुलं आहेत. पण मला कोरीपाटीचं कौतुक त्यामुळे वाटतं कारण त्याची सुरुवात लिटरली बूमचा हे नाही स्टँड नाही म्हणून आपण सिनेमामध्ये गावरानपणा जो दाखवतात ना त्याच्यात कसं की माईक ह्याला बांधून करतात, तर तसं केलेलं आहे त्यांनी. तर त्या ह्याच्यातनं येऊन एवढं मोठं काहीतरी इकॉनॉमी तयार करणं. आणि तेच नाही तर आता आपण बिग बॉस मध्ये तो सूरज चव्हाण आहे, अनेक लोक आहेत. आणि माझं ना खूप त्याच्याबाबतच फक्त माझं शहरातल्या इन्फ्लुएन्सर्स बरोबर वाद व्हायचा काय, कारण त्यांना हे टिकटॉक जेव्हा होतं ना तेव्हा त्यांना ते मूर्ख वाटायचं. मला नाही वाटत मूर्ख ते. मला असं वाटतं की तुम्हाला तो क्लास समजत नाही, तुम्हाला त्यांचे एक्सप्रेशन समजत नाही, तुम्हाला त्यांना काय वाटतं हे समजत नाही, म्हणून तुम्ही रिलेट न होता ते काहीतरी उथळे असं म्हणतात. ते तुमच्या आपणही तेवढेच उथळ. तर त्याच्यामुळे त्या टिकटॉकच्या काळात आलेले जे सगळे गावाखेड्यातून आलेले स्टार्स आहेत ते कडकच आहेत, म्हणजे त्यांच्या लेवलला. अर्थात आपल्याला ते इव्हॉल्व नसेल वाटत, पण त्यांच्या लेवलला ते खूपच कमाल आहेत. आणि त्याचा फायदा आम्हाला ह्याला लक्षात आला ना, बेरोजगार म्हणजे तो अर्धा तिथे घडतो. आणि बेरोजगारला मी जे म्हणत होतो 30% जरी सहीचं योगदान असेल, 30% रिप्रेझेंटेशनचं योगदान आहे. बरोबर. आणि उरलेलं 30% आमचे क्रिएटिव्ह जे काय असेल, तर 30% रिप्रेझेंटेशन. तुम्ही एवढ्या लोकांना म्हणजे
सगळ्या प्रकारचं म्हणजे बेरोजगार लोकांना प्लस गावातनं येऊन शहरात राहणाऱ्या लोकांचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याला रिप्रेझेंटेशन दिलं. एक मराठवाड्यातला मुलगा आहे, एक विदर्भातला आणि जातात कोल्हापुरात, त्यामुळे महाराष्ट्राला रिप्रेझेंटेशन मिळालं. त्या रिप्रेझेंटेशनचे ते 30 मिलियन व्ह्यूज येतात. बरोबर बरोबर. तू आता OTTचा उल्लेख केलास तर शांतीत क्रांती ही तुमची सिरीज जी आहे ती तुम्ही केलीत आणि त्याचा दुसरा सीझनही आला. त्याच्यानंतर आता OTTचं जग तू बघतोयस ज्या पद्धतीने आणि मराठीचा विचार केला तर काय दिसतंय तुला? कारण बरेच जण बऱ्याच पद्धतीने बोलत असतात की मराठीला स्थान नाहीये किंवा मराठी बघितलं जात नाहीये. तर काय नेमकं, आणि त्याच वेळेला तू मराठी सिनेमामधून सुद्धा दिसतोय, त्यामुळे तिथे पण तुला कळतंय की काय काय घडतंय? मी थोडं हे तू कापणार क्लिप बनवून टाकणार आहे बहुतेक रील मटेरियल, पण अत्यंत निराशाजनक आहे मराठी OTTचं आत्ताचं स्थान. त्याला आपण सगळ्यांनी ताबडतोब त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणजे सगळी कामं सोडून सगळ्यांनी एक चिंतन शिबिर भरवलं पाहिजे आणि सिनेमा आणि OTT या दोन्हीवर काम झालंच पाहिजे. निराशजनक आहे ते नक्की, आणि आपण कारणीभूत होतो. ओके, आपण इन द सेन्स मेकर्स की प्रेक्षक? इंडस्ट्री. प्रेक्षक नाहीये, कारण मी प्रेक्षकांवर OTTच्या बाबत ब्लेम टाकणार नाही. असं मराठी OTTवर चाललेल्या किंवा ओव्हरऑल मराठीमध्ये ज्या वेब सिरीजना खूप व्ह्यूज आहेत, तर अशा कुठल्या आहेत? बनल्या 40 एक, त्याच्यापैकी ज्याला चांगले व्ह्यूज आहेत, एक कोरी पाटीचा एक शो होता, मी विसरलो त्यांच्या चॅनलवर, तर तो एक आहे. बेरोजगार, त्याच्यानंतर शांतीत क्रांती 1, शांतीत क्रांती 2, रान बाजार, पेट पुराण, संपलं. सो हे 6-7 शोज आहेत ज्यांना खूप व्ह्यूज आहेत, ज्यांना ऍव्हरेज व्ह्यूज आहेत. असे तू अभी तक हे अशी ती असोवाची एक सिरीज होती, देवा काळजीला, आणखीन बऱ्याच मग छोट्या छोट्या खूप आहेत. कॅफे मराठीवरच्या होत्या, इथे तिथे हिंग पुस्तक तलवार यांना ऍव्हरेज व्ह्यूअरशिप आहे. तर तुम्ही जर का 8 वर्षाच्या OTTच्या प्रवासामध्ये टोटल हातावर मोजण्या एवढे डिलिव्हर करताय, तर प्रेक्षकांना त्याच्याबद्दल काही वाटत नाही. मी का 400 रुपये 4 चॅनलला देऊन ठेवू जर का तुम्ही टोटल 10 देणार आहात? बरोबर. हे एक झालं. दुसरं, आपल्याकडे पॉलानी खूप चांगली अॅनालॉजी परत अॅनालिटिक्स करते, त्यामुळे ती त्याच्याबद्दल लिहिते. ती म्हटली की आयदर टीव्ही आणि युट्यूब आणि इन्फ्लुएन्सर लेवलचं कॉन्टेंट असलं पाहिजे की जे अगदी फ्री आहे आणि कन्झम्पशन आहे, त्याच्यावर जाहिराती द्या. प्रीमियम असेल तर खरंच प्रीमियम बनवा. म्हणजे तुम्ही टीव्ही OTTवर आणू नका. बरोबर. सगळ्यात मोठं जर का OTTचं सगळ्यात चूक झाली असेल तर टीव्ही OTTवर आणला गेला. आपण तुला आठवणारे हिंदीतले OTTचे फेमस शोज कुठलेत? खूप आठवतील, म्हणजे फॅमिली मॅन, सेक्रेड गेम्स, त्याच्यानंतर दहाड आहे, मिर्झापूर आहे. हो, हे सगळे सिनेमा लेवलचे शोज आहेत. करेक्ट. म्हणून तर तू अभी तक असे आम्ही युट्यूब साठी योग्य आहे, 9 to 5 युट्यूब साठी योग्य आहे. पुन्हा OTTवर जाऊन जर आपण त्या लेवलचे शोज करणार असो, तू आता हिंग पुस्तकचं एक्झाम्पल दिलं. हिंग पुस्तक आयडियली ब्रँडला घेऊन OTTवर ह्याच्यावर युट्यूबवर झाला पाहिजे. तो जनरल ऑडियन्सचा शो, त्याच्यामध्ये, कारण तो सिटकॉम आहे. आमचा चिकटगुंडे सुद्धा OTTवर गेला, तो OTTचा शोच नाही. प्रीमियम म्हणजे तू 500 रुपये देणार आहेस, तर प्रीमियम क्वालिटीचे शोज खूप कमी झाले. एक झीनी केला होता हुतात्मा नावाचा एक Zee5 ने. मग रान बाजार आहे, काळे धंदेला व्ह्यूज होते, म्हणजे हो आहे. नंतर तेजस्विनीचा एक तो होता, तो काहीच ज्याला काहीतरी प्रोडक्शन व्हॅल्यू आहे. बरोबर. आणि मग त्याला येतात लोक बघायला. आपले आई बाबा अजूनही OTTची सबस्क्रिप्शन नाही घेत. अजूनही तरुण लोकच आणि आणखीन यंगर लोक जास्त नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन वगैरे घेतात, ते आहेत. ते मी मगाशी एक सांगतो. आणि ह्या सिनेमाचाही हाच प्रॉब्लेम आहे. आम्ही खूप त्याच्यावर सध्या अभ्यास करतोय, कारण पुढच्या वर्षी आम्हाला सिनेमात शिरायचंय. ऑरमॅक्सच्या रिपोर्टमध्ये एक गमतीची गोष्ट अशी की मराठी इंडस्ट्रीचं ऍव्हरेज बॉक्स ऑफिस कलेक्शन गेल्या 5 वर्षाचं ऍव्हरेज कलेक्शन, इयरली कलेक्शन, आणि एका सिनेमाचं नाही आहे, हे 180 ते 190 कोटी आहे. म्हणजे हिंदीमध्ये एका सिनेमाचं कलेक्शन जेव्हा 180-200 कोटी होतं, तेव्हा त्याला हल्ली फ्लॉप मानलं जातं.
तर आपलं वर्षाचं हे कलेक्शन वर्षाचं कलेक्शन आहे. तर त्यामुळे ओटीटी का तुम्हाला, मग हिंदीवाल्या ओटीटीकडे जिकडे आपण हट्ट करतो, म्हणजे नेटफ्लिक्सवर का नाही, अमेझॉनवर का नाही, हे नाही, ते का ह्याच्यात पैसे घालतील? तुमचा प्रेक्षक आपण थिएटरला आणू शकत नाही आहोत, तर मग ते कसं? मग त्याला कारणं खूप आहेत. म्हणजे प्रेक्षकांना फक्त शिव्या घालण्यात पॉईंट नाहीये. आपलं जेव्हा जेव्हा चांगला सिनेमा बनवलाय आणि आपण लेखक, दिग्दर्शक, क्रिएटर्सवर विश्वास ठेवलाय की कोणी असो हे चांगलं होणार, आणि आपण घड्या नाही घातलेल्या की असा शूट करू, याला घेऊ, त्याला घेऊ, हे आपण एक गणित नाही बसवलेली, तेव्हा तेव्हा चाललेत मराठी पिक्चर. बरोबर. दुसरं, ऍव्हरेज स्टार एज, आणि हा एक सगळ्यात क्रिटिकल भाग आहे. त्या ऑर्मॅक्सच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की मराठी ऍव्हरेज मेल स्टार एज हे 55 आहे आणि फिमेल स्टार एज हे 38 आहे. तुझा जर का ऍव्हरेज स्टार 55 वर्षाचा आहे तर त्याचा ऍव्हरेज फॉलोअर सुद्धा 40च्या वरचा. म्हणजे आता माझ्या दृष्टीने समजा महेश दादा, नाना पाटेकर, सुबोध, प्रसादोक, स्वप्नील, हे पुरुषांमधले समजा अंकुश, हे सगळे पुरुषांमधले स्टार झाले. मी खूप नावं घेऊ शकतो, पण हे सगळे जर 50च्या वरचे, तर अर्थात मी त्यांचा फॅन आहे. माझ्या खालची पिढी नाही आहे. बरोबर. आणि ती खालची पिढी जी आहे ना, तर ते लोक फ्रिव्हलस खर्च करतात. ती लोक आहेत जे नेटफ्लिक्स घेणार, अमेझॉन घेणार. ते मी विचार करून घेतो. मी अजूनही वोडाफोनवर फ्री येतं ते नेटफ्लिक्स वापरतो, कारण माझ्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत. करेक्ट. त्यांना रिप्रेझेंट करणारे स्टारच नाही आहेत मराठीत. पण ह्याच्या आधी जेव्हा तुम्ही भाडीपावर गाजावाजा सारखा कार्यक्रम करता आणि अनेक स्टार्स येतात, त्याचं प्रमोशन होतं, सो त्यावेळेला तुला काय दिसतं की हे प्रमोशन भाडीपामध्ये होतंय, ते तुम्ही विचार करून करताय की त्या सिनेमाशी संबंधित काहीतरी गोष्ट घेतली, तशा प्रकारचा इंटरव्ह्यू केला, पण असं आणखीन बऱ्याच प्रकाराने ते व्हायला पाहिजे, तिथे कमी? आम्ही एक मराठी डे नावाचा एक डे युट्यूबच्या म्हणजे मदतीने अरेंज केला होता. खूप सुरुवातीला आम्ही तेव्हाच ऍक्च्युली खासरेशी आमची मैत्री त्याच्यामुळे झाली. त्या ह्याच्यामध्ये मी पुन्हा नावं नाही घेत, एक मोठे मोठे प्रोड्युसर सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. युट्यूब म्हटलं की आपण त्यांना जरा, आणि त्यांनी युट्यूबने खूप चांगलं वर्कशॉप घेतलं होतं की तुमचा एवढं एक्सपोज करू नका तुम्ही सिनेमा. ॲनिमल जे केलं तेच, की 2 गाणी टाका, एक ट्रेलर टाका, एक टीजर टाका, बास. बाकी सगळं अँसिलरी कॉन्टेंट असलं पाहिजे. म्हणजे मुलाखती नाही, मुलाखती पण एक्सपोजरच आहे. फक्त मुलाखती नाही, तुम्ही निवडक 5 मुलाखती द्या, निवडक एक प्रेस कॉन्फरन्स करा, हे करा, पण बाकी कॉन्टेंट पीसेस हे तुमचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाला हा सिनेमा आहे हे कळेल असं काहीतरी बनवा. बाकी त्याच्यातनं तुमच्या सिनेमाबद्दल काहीच माहिती नाही गेली पाहिजे. आता त्याचं एक आणखीन एक उदाहरण, ते आता तोबा तोबा ते गाणं जे आहे ते ट्रेंड झालं. आता हे कशातलं गाणं आहे असं म्हणून मी त्या सिनेमाची माहिती काढली, पण ते गाणं आधीपासून वाजत असल्यामुळे अरे हे कशातलं गाणं आहे, हे कुतूहल तयार करणं लोकांना. तर अशा गोष्टी, एकतर त्या वर्कशॉपचं कुठलीही गोष्ट फॉलो झाली नाही. किती वर्षापूर्वी गेलो होतो तुम्ही? 6 वर्षापूर्वी. कोणीही ते त्यातलं काही त्या पद्धतीने फॉलो करत नाही. एक तर बऱ्याच जणांचे 2-4 तुक्के लागलेले असतात कधी ना कधीतरी, तर त्यामुळे ती माहिती जी आहे ना ती आढळ मानली जाते, ती बदलायला अलाउड नाहीये ती माहिती. हे केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे, ह्या 4 गोष्टी केल्याच पाहिजे. आता आपण हास्य जत्रासारखं आपण असं म्हणूयात की किती महत्वाचं आहे तिथे जाणं, कारण सगळ्यात जास्त एक्सपोजर आहे. तर 100% तेच चला हवं युद्धाला होतं 100%. पण तिथे जाऊन तुम्ही मैत्रीत करताय का तुम्ही प्रमोशन करताय व्यवस्थित, म्हणजे पेड प्रमोशन, त्याला पण महत्व आहे ना. बरोबर. तुम्ही पेड प्रमोशन केलं असेल तर तुम्हालाही किंमत मिळेल कुठे आणि त्याच्या जागी तू आता भरपूर प्रेस कॉन्फरन्सेसना आलेला आहे, ज्या मोठ्या प्रेस कॉन्फरन्स गाजावाजा करून तेवढाच खर्च एखादा टीव्हीचा स्लॉट घ्यायला जातो, बरोबर. पण त्याचा काय फायदा होतो? ते बबल आहे. आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना खुश करायला मी काहीतरी केलंय, ह्याचं बबल आहे ते. त्याची बातमी कुठेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. नाही त्या गोष्टींवर एवढा, आणि क्लासिकल गोष्टींवर, म्हणजे डिजिटल युगामध्ये क्लासिकल गोष्टींवर एवढा खर्च केला जातो. या मोठ्या कॉर्पोरेट्स, प्रोड्युसर्स, ऍक्टर्सना हे सगळं विकणारी काही लोक आहेत, असं करूयात, ते बदललं पाहिजे. माझं म्हणणं काय की ही सगळी लोक आहेत ना, त्या सगळ्यांना वाटतंय आम्हाला माहिती आहे. म्हणजे प्रत्येकच प्रोड्युसरला, प्रत्येकच ऍक्टरला वाटतंय. तर मी म्हणतो की कशाला आपण इन्फॉर्मेशन ट्रेड करूयात ना.
म्हणजे इंडस्ट्री म्हणून आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपण ट्रेड करूयात. आता मला डिजिटलच कळतंय फक्त, मला नाही ऑन ग्राउंड मार्केटिंग. कदाचित मी ज्याला शिव्या घालतोय ते कधी योग्य असेल, गरजेचं असेल, त्याचं काहीतरी महत्व असेल, ते सांगितलं तर पाहिजे मला. आता उदाहरणार्थ बेरोजगारला मला अंदाजच नव्हता की सईचं सांगली आणि कोल्हापूरमध्ये काय वलय आहे ते. ओके, तर ती मला म्हटली आम्ही काहीतरी शोज अरेंज केले होते पुण्या मुंबईमध्ये, कारण मला ग्राउंड मार्केटिंग हवं हे वाटलं कायम. म्हणजे जेवढा तुम्ही ऑडियन्सला जाऊन दिसाल तेवढं त्याचं एक आपोआप सेल्फीज जातात, काहीतरी पोस्ट केलं जातं, त्याच्या मागे तुमचं हे दिसतं. आमच्या शोला बघितलं तर हॅशटॅग भाडीपा हे लावलेलं असतं कायम. बरोबर, प्रत्येक शो, कुठलाही शो असेल ते असतं त्याचं, कारण कोणीही फोटो काढला तर हे कोणाचे ते कळलं पाहिजे, ब्रँडिंग झालं पाहिजे. तर ते आम्ही करत होतो ह्याच्यासाठी. आणि ती म्हटली मला सांगलीला एका कॉलेजमध्ये काही करून घडवून आण. तर मी म्हटलं मला काही कॉन्टॅक्ट नाही. तिनेच फोन केला, तिनेच लावलं आणि त्याचा इम्पॅक्ट त्या नंबर्सवर होतोच होतो. की सई दामणकर सांगलीतल्या एका कॉलेजमध्ये एक शो प्रमोट करायला होते. त्यामुळे ग्राउंड, आता ही तिच्याकडनं आलेली माहिती आहे. बरोबर, मी केलं असतं, मी फक्त ऍड रन्स केले असते युट्यूबवर, मला माहितीये की जायची गरज नाहीये. पण मला ऍड्स रन्स कशा करायचं हे मला माहितीये ना. तुम्ही ते काम दुसऱ्याला नका देऊ. सगळ्यांना वाटतं आपल्याला माहिती आहे, मी उलट सांगतो मला नाही माहिती, आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण माहिती गोळा करूयात, एका ठिकाणी तो डेटा ठेवूयात, त्या डेटातनं कळेल तरी आपल्याला की काय चुकलंय काय बरोबर. ठीक आहे, तुम्ही उतरल्यानंतर ही परिस्थिती बदलेल, पण असं नाही, त्याच्या आधीच बदलूनच उतरायचं असं आमच्या मनात आहे. कदाचित काही दिवसांनी ते आम्ही पब्लिकली अनाऊन्स करू. पण खरंच मी अजिबात चेष्टेने म्हणत नाही, हे मी 2-3 ठिकाणी सांगितलंय. त्यामुळे मला एक चिंतन शिबिर भरवायचं. आता माझ्या लेवलला कोण हो, माझे काही मित्र आहेत ज्यांना हे सगळं वाटतंय मनापासून, ते येतील अशी मला खात्री आहे. ते सोडून सुद्धा म्हणजे आव्हान ह्या लोकांना, जे लोक स्टेक होल्डर्स आहेत खरे, त्यांचे स्टेक्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, तर अशा लोकांनी यावं आणि ते मराठी अस्मितेच्या पलीकडे, मराठी काय म्हणतात संस्कृती आणि आपली परंपरा ह्याच्या पलीकडे जाऊन खरोखर मराठी इंडस्ट्री टिकवण्यासाठी काही काम करायची इच्छा असेल तर तिकडे लक्ष घातलं पाहिजे ह्या सगळ्या मुद्द्यांवर. पण आता आपण हे प्रचाराबद्दल आणि प्रमोशन बद्दल जे बोलतोय, लोकसभा निवडणुका झाल्या यावर्षी, आणि ह्यावेळेला टीव्ही मीडिया आणि न्यूजपेपर याच्यापेक्षा कदाचित जास्त महत्व हे डिजिटल मीडियाला आलेलं होतं. तुला काय दिसलं? तुला अजून हे आणखीन कुठे पुढे जाताना दिसतंय? कारण आता विधानसभा निवडणुका परत तोंडावर आहेत. हो, आता माझा तो ए पॉलिटिकल पोर्ट्रेट म्हणून आम्ही एक चालू केला होता शो. पण मला असं वाटतं डिजिटल मीडियाचं भयंकर इम्पॅक्ट असणार ह्याच्यावर, आणि ते स्वाभाविक आहे. कारण काय, मोर दॅन सोशल मीडिया, त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जे लिहिलेलं असतं ना, लोकांचे जे वाद चालले असतात तिकडे, त्यानंतर जे ऑनलाईन चर्चा चालू असतात, एक मोठी भांडणं, आणि ट्रोलर्स नाही ते बाजूला, ते सगळं प्रकरण वेगळंच आहे, IT सेल आणि हे सगळं भयानक प्रकार. पण खरोखरच एक डिस्कोर्स चालू असतो, त्यातनं कळतं की काय होणार आहे. तर त्यामुळे ते अत्यंत महत्वाचं आहे. मराठीमध्ये माझ्या मताने जेवढ्या ताकदीने हिंदीत एक चॅनल उभा झालाय तसं अजून मराठीत कोणी करू शकलं नाहीये. म्हणजे अर्थात हे सगळेच चॅनल आहेत, ABP असेल किंवा मुंबई तक असेल, आणि ह्या सगळे लोकमत, हे सगळेच लोक आता डिजिटली खूप स्ट्रॉंग होत चाललेत, त्याचा काही वाद नाही. पण ते तर न्यूज चॅनल झाले. पण लल्लन टॉपनी जे हिंदीमध्ये केलं तसं मराठीत उभं नाही राहू शकलेलं. म्हणजे बोलबिडू हा माझा एक लाडका सोर्स आहे, आणखीन काही आहेत, पण जसं लल्लन टॉपनी उभं केलंय म्हणजे सर्वसमावेशक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नुसत्या बातम्या किंवा नुसतं राजकारण नाहीये, सगळ्या प्रकारचं म्हणजे कल्चर आणि सगळंच आहे त्याच्यामध्ये. आणि तसंच समदिश जे केलंय तसं कुठलाही मराठी युट्यूबर करू शकला नाही. कारण या दोन्हीचं सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आणि जे लोकांना समजत नाही ते म्हणजे ऍक्च्युअल न्यूट्रॅलिटी आहे, जी पत्रकारितेमधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. की खरी खरी न्यूट्रॅलिटी. म्हणजे समदिश कोणाशीही बोलताना त्याला ना फेवर करतो ना त्याला जज करतो. तर त्याच्यामुळे तो जितक्या, आणि ते कळतं त्यांनी जेवढे व्हिडिओज केलेत ना ते मॅक्झिमम न्यूज चॅनल एका आठवड्यात करतात तेवढे, आणि त्यांचं सबस्क्रिप्शन समदिशाहून, कारण प्रत्येक व्हिडिओ वर्थ. करेक्ट. ह्या सगळ्या गदारोळात ना तुझं एक महत्वाचं काम जे आहे ते
थोडं मागे पडलंय. हल्ली तू जरी सिनेमामधून दिसत असलास तरी नाटकावरचं तुझं प्रेम, अभिनयावरचं तुझं प्रेम आणि काही वर्षांपूर्वी तू केलेली तक्रार की मला ढासू काम अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. नाटकं बघतोय सध्या खूप अनेक दिवसांनी, म्हणजे महिन्याला 2 तरी बघतो असं मी प्रयत्न करतो. आजीबाई जोरात मला भयंकर आवडलं, झरतरची गोष्ट, सगळ्या मित्रांची नाटकं बघितली आणि हिंदी पण नाटकं काही बघतोय, इंग्लिश पण बघतोय. माझं नाटक पूर्ण सुटलंय, पण माझा आत्ता सिनेमाचा ध्यास आधी आहे. तर तो पूर्ण झाल्या मी नाटकाकडे वैयक्तिकरित्या वळेन एवढी मला खात्री वाटते आता. तर मला ती ओढ पुन्हा तयार व्हायला लागली आणि मला असं वाटतं की नाटकाचे खूप चांगले दिवस येणार आहेत, आलेच आहेत. आता तर क्लिअर डिफरन्सिएशन आहे. तुमचा स्क्रीन टाइम पूर्वी टीव्ही होता आणि सिनेमा होता, आता हातात पण आहे. तर आता तर लोकांना 100% स्क्रीन पासून दूर जायचंय. म्हणजे जेव्हा दूर जायचंय तेव्हा त्यांना घरी बसून काही नाही करायचं, त्यांना बाहेर पडायचंय, त्यांना कम्युनिटी ऍक्टिव्हिटी करायची. त्याचमुळे आमचं स्टँडअप वेड्यासारखं चालतंय. म्हणजे मी आता US ला जो शो केला BMMचा, त्याला 6,000 लोक आली होती माझ्या शोला. तर त्याच्यामुळे मला ते माझा अविस्मरणीय अनुभव येतो की हे असं काहीतरी होणं आपल्याबरोबर. आता आम्ही तो जगात भारी टूर जी महाराष्ट्राची केली, 7 शो केले. त्यातला एक आपला सोलापूरचा जो पहिला शो होता आणि सोलापूरला पहिल्यांदा मराठी स्टँडअप घडत होतं. म्हणजे 1-2 छोटे शोज झाले होते, पण मोठ्या प्रमाणात. तर तो आणि नागपूरचं 2200 सीटर होता, ज्याच्यामधले आम्ही 800 तिकिटे विकली. त्यामुळे ते 2 शो सोडले तर उरलेले 8 शो जे केले त्यापैकी 6 शो हाऊसफुल होते. लोक परत गेली एवढं. आणि हेच जरतरची गोष्टला होते. आता सखी सुव्रतनी नाटक ओपन केलं, वरवरचे वधूवर. तर ते आम्ही त्यांच्याबरोबर टायअप करतोय प्रमोशनसाठी, इंटरनॅशनल शो साठी आणि असं तसं. तर उदाहरणार्थ ते पहिले 2 शोज असेच फुल झाले. म्हणजे त्यांनी फार पब्लिसिटी पण नाही केलेली, त्यांच्या ह्याच्यात एक टीजर हे ते. कारण गरज आहे आता लोकांना लाईव्ह परफॉर्मन्सेस. कारण आपण स्क्रीनवर आता एआयनी तर आता काय होऊ शकणार आहे हे आपल्या सगळ्यांना, एआय बद्दल तर आपली इंडस्ट्री अवेअर नाहीच आहे. म्हणजे त्यातल्या त्यात आता ह्यांनी ते एक अनाउन्समेंट केली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवाजात वगैरे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण ज्या लेव्हलचं कॉन्टेंट बनवतो ते एआय असं बनवून देईल काही दिवसात आणि मग आपण इरिलेव्हंट होऊन जाऊ. डिजिटली किंवा स्क्रीनवर तुम्ही काय काय करू शकता, काहीही आता नेऊ शकतो आपण कुठेही जग, पण लाईव्ह मध्ये तुम्ही ते अजूनही नेऊ नाही शकत. त्यासाठी अजूनही, त्यामुळे मी तर म्हणतो सर्कस परत येईल, नाटकं परत येतील, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण हे तर आपण अभिनयापासून आपण बोलायला सुरुवात केली. अनेक अशी कॅरेक्टर्स आहेत की जी तुझा चेहरा त्यांच्यामध्ये, त्यांचा चेहरा तुझ्यामध्ये आहे. म्हणजे अगदी फिडेल कॅस्ट्रो पासून मला नाव घेता येतील. बाबूराव पेंटर आहे, जे मला भयंकर, मी असं सगळीकडे सांगून ठेवतो, कोणाला चुकून झालं काहीतरी तर एक होऊ शकेल. पण माझं अभिनयाच्या बाबत आता ते काय झालंय ना, की मी मगाशी म्हटलं तसं की आता ते ऍव्हरेज मराठी स्टारचं वर्ष वय हे 55 असतं. तर मी आता हळूहळू स्टारडमकडे वाटचाल करावी असं मला वाटतं. 40शी ओलांडली आहे, माझ्याकडे जेमतेम 12-13 वर्ष आहेत. तर मी सगळ्या प्रोड्युसर्सना तुझ्या या चॅनलच्या माध्यमातून असं करतो, 13 वर्षात स्टार बनायचंय मला, सुपरस्टार. तर त्या हिशोबाने तुम्ही पावलं उचला. नाही, कारण मला मी पर्सनली सांगेन तर मला तुझं सिद्धांत मधलं काम, उबुंटू मधलं काम असेल किंवा संहिता मधलं काम पण मला तुझं खूप आवडलेलं होतं. आणि कारण तू त्या सगळ्या मंडळींमध्ये त्यावेळेला होतास, त्या प्रकारचे सिनेमे ज्या पद्धतीने बनवत होते. तर जसं आता इथे भाडीपामध्ये आहे की कदाचित तुझा रोल हा कमी तिथे आम्ही असा असतो, तू स्वतःसाठी म्हणून एक रोल तिकडे आम्ही बजेट संपल्या माझं कास्टिंग होतं, नाही पैसे की. आणि ते आजकाल तेही झालंय ना की आता एक मग फॉरेनर बायको असते असं लिहून ठेवतात. म्हणजे इतकं झालं की आता त्या एजंट विनोद आमचा जो आलाय त्याच्यामध्ये आम्ही परत एकदा एक फॉरेनर कपल म्हणून आम्ही येतो, तर आम्ही कॅमेराला वळून सांगतो की ते काय आजकाल हे कास्टिंग असले की फ्री मध्ये येतात असं लिटरली. तर ते पण ते झालं आहे. पण म्हणजे मला असं वाटतं की मला एक नाटक करायला लागेल परत, कारण लोकांनी मला स्टेजवरचं काम बघितलेलं नाहीये आणि
ते जे बघतील ते मला काम देतील याची खात्री आहे. मला स्टेजवर सगळ्यात कम्फर्टेबल वाटतं. मी सगळ्यात सुखी नट म्हणून स्टेजवर असतो. तर त्यामुळे मला तिकडे परत जाऊन एक नाटक करून परत यायला लागेल, म्हणजे लोकांना विश्वास बसेल की हा करेल. मला आता खरं इतक्यात ज्याच्यात सगळ्यात जास्त मजा आली आहे काम करायला, तर ते परेश बरोबर आहे. नाच गो घुमा आय थरोली एन्जॉयड इट. म्हणजे एकतर मी परेशला म्हटलं थँक्यू, की कारण मी आधी जी नाटकं केलीत ना, मी विजय पटवर्धन, विशाल इनामदार, राजेश कोलन यांच्याबरोबर कॉलेजच्या काळात नाटकं केली. तर त्याच्यामध्ये ह्युमर हा अत्यंत महत्वाचा होता. त्याच्यावर परेशचा ह्युमर म्हणजे तो आणखीन डार्क आहे, लेयर्ड आहे. आणि आपण एखाद्या म्हणजे काय म्हणत आपण फार्स मध्ये काम केल्यासारखं ते असतं त्याच्यातलं काम. ते स्क्रीनवर करणं हे बॉर्डर लाईन आहे. म्हणजे लोक खूप शिव्या घालू शकतात की हे असं काय करतोय स्क्रीनवर, किंवा डोक्यावर घेऊ शकतात. दोन्ही होऊ शकतात त्या सिनेमामध्ये. तर ते करायला मिळालं आणि मला खूपच मजा आली. एकतर परेश म्हणजे अरे काय माणूस. कमाल. तर त्यामुळे ते तसं परेशला पण सांगतो या माध्यमातून, जे काय करत असतील मी आहे. आता तुम्ही जर्मनी, स्वीडनला जाताय स्टँडअप करायला. तुम्ही आता अमेरिकेमध्ये शॉर्ट फिल्म प्रोडक्शन सुरू करताय. काय पुढे आता, आणि सिनेमाचं आहेच म्हणजे, सो काय तुला दिसतंय पुढे, कशा पद्धतीने पुढचे दिवस असणार आहेत? भाडीपाची सुरुवात कधीच युट्यूबर्स किंवा इंस्टाग्रामर्स बनायचं असं म्हणून झाली नव्हती. भाडीपा कायम, आम्हाला युट्यूब हा आमचा अत्यंत लाडका प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही अजन्म युट्यूबवर काहीतरी करत राहू. पण भाडीपाचा जो कोर होता, पुन्हा अनालिसिस करते म्हणून त्याच्यात सांगतो की MTV एकेकाळी जसं होतं, आता जे येते पूर्वीचं की MTVचे आर्टिस्ट असायचे, MTVचे लाईव्ह शोज असायचे. MTV वर एखादं गाणं आलं म्हणजे ते नंतर फॅशन्स तिथून ठरायच्या. बरोबर. एक तरुणाईला ओव्हरऑल रिप्रेझेंटेशन देणारा जागा. ओव्हरऑल त्यांनी एक कल्चर, सब कल्चर तयार केलं की हे त्यातनं आलेली लोकांनी पुढे जाऊन भरपूर गोष्टी केल्या. तर तसं भाडीपा हे नवीन उगमस्थान म्हणून बनेल मराठीचं, अशी इच्छा आहे. बरोबर. की ज्याच्यातनं बाहेर पडणाऱ्या सगळ्याच गोष्टी ह्या ट्रूली यंगर ऑडियन्सला रिप्रेझेंट करतील. त्याचं माझं फॉलाचं कॉन्ट्रीब्युशन अजून फार फार तर 5 वर्ष टिकू शकेल, कारण मग आम्ही वयस्कर होऊ. आणि ते अर्थात नवीन चेहरा बिल्ड करणं हा त्यातला इंटेन्शन आहे की आत्ताच त्याच्या कामाला लागलं पाहिजे. उदाहरणार्थ आता स्वानंद आमचा तेंडुलकर आहे, तर तो प्रोड्यूस करतोय. मागचे 2 शोज त्यांनी प्रोड्यूस केलेत, बेरोजगार आणि आपला एजंट विनोद, ह्याचा प्रोड्युसर स्वानंद आहे. तर तसे आणखीन पण, किंवा आता तू जे फूड व्लॉग्सचं म्हटला तर अमेय कदम म्हणून ते बघतोय. तसे नवीन चेहरे असतील जे आता आमच्या जागी तयार करायला लागतील हळूहळू. आम्ही सिनेमाकडे आणखीन मोठ्या माध्यमांकडे वळू. भाडीपा डिजिटल मध्ये ट्रेनिंग सेंटर आहे असं म्हटलं जातं, कारण अनेक लोक बाहेर पडून त्यांनी स्वतःचं चॅनल सुरू केले. किती चॅनल आता असे आहेत की जे तुला माहिती आहेत की हे आपल्या बरोबर काम करणारे होते आणि आज ते ग्रो करतायत चांगल्या पद्धतीने? नीलकरण, अमुक तमुक, त्याच्यानंतर सुशांत गाडगे, मंदार भिडे. आणखीन एक महत्वाचं नाव म्हणजे अभय राऊत आहे, जो TVF मध्ये आता. तोही भयंकर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड मुलगा आहे. तर तो आहे, तो पण नक्की काहीतरी मोठं करेल. त्याच्यानंतर आमच्या इथून बाहेर पडून दुसरीकडे जॉब करताय आणि काहीतरी, म्हणजे आता उर्मिलाच्या टीम मध्ये भाडीपाची लोक आहेत, विजूच्या टीम मध्ये भाडीपाची लोक आहेत, सकाळच्या टीम मध्ये भाडीपाची लोक आहेत. फक्त आता आम्ही ते बंद करणार आहोत. म्हणजे अशा आहे नाही, कारण आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा आम्हाला ट्रेनिंग देण्याशिवाय ऑप्शन नव्हता. बरोबर. कारण पहिलेच होतं इंडस्ट्रीतले, त्यामुळे आमच्याकडनंच चालू होणार हे आम्हाला माहित होतं. पण आता 10 वर्ष 9 वर्ष झाली इंडस्ट्री आहे ही. आता आम्हाला एक्सपिरियन्स्ड लोक घेण्याची पण मुभा आहे. करेक्ट. आमचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याचं कन्व्हर्जन आता अशा स्वरूपात होईल की 3 महिने या, काम करा, अनुभव घ्या, पुढे जा. तर ते करायला तयार आहोत. पण आता आम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट नाही करणार कुठल्या लोकांमध्ये. कारण काय, कुठलीच शिप ही स्पेशली कंपनी सारखी ते सिंक होत नसते. बरोबर. किती लोक वल्लवतात त्याच्यावर अवलंबून. तर आता आम्हाला दमदार वल्लवणारी लोक आणि स्वतःच फक्त एका टप्प्यावर हे करून बघायचंय अशा एक्सपेरिमेंटला आता आम्हाला नाही राहता येणार. कारण की आता आमचं
1.6 मिलियनचं आहे, तेव्हा 1 लाख 2 लाख सबस्क्राईब होते. आम्हाला एक्सपेरिमेंट करायची मुभा होती. बरोबर. आता आमची एक्सपेरिमेंट करायची विंडोज छोटी झाली. त्यामुळे नवीन माणसाला येऊन बेबाकपणे काहीतरी करणं अवघड जाईल. तर तो बेबाकपणा आम्ही सपोर्ट करू उलट, म्हणजे जे आता असोवाला करतोय. जे लागेल ते ज्या दिवशी समीर फोन करेल त्या दिवशी मी हजर असतो. तर त्यामुळे ते आम्ही करत राहू. पण आत्म करता येईल की नाही माहिती नाही, कारण काय आता कमर्शियल गणित बदलली. युट्यूब मधून पैसे मिळतात का? हाय, मे बी किती पैसे मिळतात हे मला विचारायचं नाहीये अर्थातच, पण अनेकांचा हा प्रश्न असतो की पुरेसे पैसे मिळतात का, बाकी माध्यमांमधून जेवढे मिळू शकतात तेवढे इथे मिळतात का? सोलो क्रिएटर्सना मिळतात, म्हणजे जे आपण असं म्हणूयात की अथर्व सारखे आहेत, उर्मिला सारखे आहेत, रचना रानडे आहेत, त्यांच्यासाठी ती खूप चांगली इंडस्ट्री आहे. तुम्ही स्टुडिओ म्हणून येणार असाल, भाडीपा जसं आहे, TVF जसं आहे, किंवा AIB जसं होतं, किंवा पॉकेट एसेस जसं आहे, तर ती वेगळी इकॉनॉमी आहे. बरोबर. तो एक अख्खा बिझनेस प्लॅन आहे. तो मी भाडीपासारखं 4 शो करीन, स्टँडअप पण करीन, हे पण करीन, आणि त्याच्यामध्ये मला युट्यूबच्या पैशावर टिकता येईल, तर असं नाही होत. तर तो स्टुडिओ अप्रोच आहे. मग त्याच्यामध्ये ब्रँड झाले, मर्च आलं, युट्यूब रेव्हेन्यू आला, त्याच्यामध्ये कम्युनिटी इकॉनॉमी का काहीतरी एक शब्द आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली जे आम्ही स्टँडअप मधनं करतोय. स्टँडअप बघायला 6,000 लोक आहेत, ती कोण आहेत तर ज्यांनी आई आणि मी बघितली. तर तुम्ही तुम्हाला मी आई आणि मीच्या व्हिडिओ मधनं मला जेमतेम समजा 50-60 हजार रुपये मिळत असतील हे केलेलं, पण आई आणि मीला लाईव्ह बघायला आलेला लोक 3.5 लाख रुपये देतात. तर ते जे कम्युनिटी बिल्डिंग आहे, तर ते हे सगळ्याचा विचार करायला लागतो. बरोबर. सोलो क्रिएटरला फक्त डिजिटलवर आणि युट्यूब रेव्हेन्यू मधनं सर्व्हाइव्ह होता येऊ शकतं. त्यात इतकं सहज नाही, म्हणजे आज व्हिडिओ टाकला आणि उद्या पैसे आले, ते खूप कॉम्प्लेक्स आहे, पण तरी सुद्धा ते होऊ शकतं. त्यात सातत्य पाहिजे, एंगेजमेंट पाहिजे. तुमचा फक्त व्ह्युअरशिप, म्हणजे जे इंस्टाग्रामला ब्रँड्स येतात पण इंस्टाग्रामला पैसे येत नाहीत, त्याचं कारण असं आहे, शेअर कोण करतंय, सबस्क्राईब कोण करतंय, मित्रांना कोण DM करतंय तो व्हिडिओ, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती तास वॉच आवर काय, वॉच टाइम काय, हे सगळी गणितांवर तुमच्या जाहिराती ठरतात. सो थँक्यू सारंग, थँक्यू. खूप ज्ञान मिळालं. आणि आता ते वय झालं, मला नुकताच 42वा वाढदिवस झाल्यामुळे आता मी बसणार आहे ज्ञान द्यायला. तर असेच अजून मिलियन व्ह्यूज भरपूर तुम्हाला मिळू देत, आणि युट्यूब हे तुमचं जे तुम्ही म्हणताय की तुमचं महत्वाचं माध्यम आहे, ते असंच ग्रो होऊ दे. तुम्ही फिल्ममध्ये या, तुम्ही अजून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये या, आणि मला खात्री आहे की माध्यमं किती बदलली, उद्या AI जरी आलं तरी त्यामध्ये तुमचा प्रेझेन्स असणार. आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तू आलास आणि आज आपण एवढ्या सगळ्या गप्पा मारू शकलो, तर त्यासाठी तुला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. बी बिरबल कलेक्टर. अरे वा. नाव ऐकल्यासारखं. नाव खूप ऐकल्यासारखं वाटतं, बी बिरबल. तर ह्याने खूप एक छान प्रॉडक्ट्स, तुला माहिती असतील कदाचित, पण 100% माहिती आहेत मला. कारण बी बिरबल आणि म्हणजे साधारण अकबर बिरबलच आता इथे. तर त्याबद्दल मी फार काही सांगत नाही, पण प्रेक्षकांसाठी तुम्हाला हे प्रॉडक्ट्स जे आहेत, त्याच्यामध्ये डायरी आहे, त्यामध्ये स्टिकर्स आहेत, पोस्टकार्ड्स आहेत वेगवेगळ्या शहरांची, आणि एक सुंदर पत्त्यांचा कॅटही आहे जो त्यांनी गंजिफा थीम ने बनवलेला आहे. ओके, नाईस. चला, मी आत्ताच नुकतंच पत्त्यांच्या जादू शिकायचा विचार करतो. मग हे तू आता शिक, आणि हे प्रॉडक्ट्स तुम्हाला Amazon वरती मिळू शकतात. मी तुम्हाला लिंक देतोय डिस्क्रिप्शन मध्ये. थँक्यू. मजा आली. पण सगळ्यात महत्वाचं, तू पण आमचा चॅनल सबस्क्राईब करा. अमोल परचेरे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, नोटिफिकेशन ऑन ठेवा, कारण काय नोटिफिकेशन ऑन ठेवले तरच कळतं आपल्याला आलाय ते. दुसरी गोष्ट म्हणजे शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना. त्याच्यानंतर कमेंट्स लिहा, कमेंट्स मध्ये मला शिव्या घाला छानपैकी की हा कसा बोलला मराठीबद्दल, असं याची काय लाईक आहे वगैरे सगळं लिहा. जेवढी एंगेजमेंट वाढते तेवढं त्याला जाहिरातदार मिळतील, आणि त्या शिव्यांना मी उत्तर दिली तर अजून ते एंगेजमेंट वाढत जाईल. खूप शिव्या घाला मला. ओके, थँक्यू सो मच. मग हे गाणं महत्वाचं होतं.